नमस्ते किसान, नमस्ते भारत। मैं किरण किसान पाठशाला के साथ महाराष्ट्र के टूर पर हूँ और मैं हूँ आज जलगांव ज़िले में जामनेर तहसील। अपना बी किसान का प्लॉट है, चलो विजिट कर रहे हैं। नमस्कार दादा। नमस्कार नमस्कार। बरा तुमचा परिचय करून द्या, आपण कुठे आहेत, साहेब कुणाचा प्लॉट आहे? प्रकाश कैलास परदेशी, राहणार गोंडखेल, तालुका जामनेर। किती लागवड आहे? 5000 लावण केली आहे 3 एकरामध्ये। 3 एकरमध्ये 5000 आहे। लागवडीची तारीख 12 मार्च आहे साहेब, 12 मार्चला लावली होती। बरं, आणि अंतर काय घेतलं तुम्ही लागवडीचं? अंतर 5x5 घेतलंय। 5x5 मध्ये 5x5। ओके। आपला BK G9 आहे ना? हा, डीकेजी नाही, BK किसान G9 6 सायकलचं। तुमचं नाव दादा? मनोज रघुनाथ महाजन, गोंडखेल। गोंडखेलच। बरं। तुमचं म्हणजे पूर्ण उन्हाळ्यामध्ये लागवड आहे, मार्च एप्रिल मे मध्ये? बिना मर्चिंगची लावली होती साहेब। हां, बरं। मध्ये सण वगैरे टाकलेला होता तुम्ही? सण लावला होता। हां, याच्यामध्ये 5000 तुमची लागवड आहे। हो. याच्यामध्ये CMV वगैरे? CMV म्हणजे आपला तो व्हायरसचे CMVचे झाड आहे का कुठे? नाही, तसं नाही। नाही ना, नाही. कुठेच नाही आहे। कुठेच नाही। बरं, किती रोपं डबल लावले किंवा असं दुनावून? एकदा आणले होते 50 आणि एकदा आणले होते काहीतरी 70-80। हां, म्हणजे 5000 मध्ये 150, हा हा, 150 पर्यंत हा, तुमचं हे 150. झालंय। तरुण झाला तुम्ही। बरं, आता निस्वडणं सुरू झालेली इकडं? हा, आता मी शॉर्ट सुरू झाली। हा पहिला बंच आहे। 6 महिने कंप्लीट झालेले आहेत हा, आणि ह्या पद्धतीनं आहे। झाडाची जर साईज जर बघितली, एकदम बुंदा मस्त बनला दादा स्टेम। या महिन्यामध्ये पूर्ण निसम नाही ना जरा। हा, आणि सुंदर मस्त बुंदा असेल तुमचा 30च्या वरती। अजून वाढेल, वडील 5 ते 7 इंच वाढेल बुंदा चौडीला चवडीला। हा, घेर वाढेल। याच्यात तुम्ही काय करा, हा 1 मिनिट पकडा। हा जो आहे ना, हा जो तुमचा 5x5चा ग्राफ आहे, बरोबर, याला थोडं चेंज करा। बरं, 5x6 वर करा। हो का? आणि झिगझॅग मध्ये करा, झिगझॅग, बरं, क्रॉस मध्ये। त्याच्यामध्ये फायदा काय होईल तुमचा, आता हा जो 5x5 मध्ये जर एवढा बुंदा बनलेला तुमचा, 1 फूट जर इकडे वाढवलं तुम्ही, बरं, अजून त्याची साईज वाढेल। बरोबर। आणि जेवढा बुंदा समजा 1000 35-40 असेल, 25-30च्या आसपास तुमचा बंच यायला पाहिजे, आणि येतो तो। हो का? हा, आणि हा जर बुंदा तुमचा 18-20चा असेल तर 12-13-14चा येईल। असं धरून चालायचं, म्हणजे झिगझॅग पद्धत लावली त्याचा फायदा होईल। फायदा होईल, बरं, साईज वाढते। आणि काय होतं दुसरं, आता प्लॉट त्या मानाने एकदम सुपर आहे। म्हणजे जामनेरमध्ये जेवढे प्लॉट फिरलो मी, 8-10 प्लॉट आता दिवसभरामध्ये, हो का? त्याच्या सगळ्यात 1 नंबर प्लॉट आहे। बरं, जमीन तुमची चांगली आहे, जमीन चांगली. चिकन जमीन आहे। तिकडे बुरांडे साहेबा एखादी एकर त्याच्यामध्ये याच्यापेक्षा मजबूत आहे अजून मजबूत आहे। हो, खालची साईज बुरांडमध्ये हा, अति टाईट झालं एकदम। हा, त्याच्यात चालतंय साईज का ग्राफ कमी असला तर, पण याच्यात थोडं वाढवा। हो का? हा, बरं, काळीमध्ये अजून जास्त आउटपुट। नाही, आता लाल तांब मध्ये घेतलाय मी। तिकडचं शेत आहे तिथे बघून आता 4000 केलं येस। 5x6 करा, 7 करा, आणि 7 सांगतो, तुम्ही 6 करा, पण क्रॉस मध्ये लावा। क्रॉस मध्ये लावा, बरोबर। फायदा काय होईल की ही जी पानं आहेत ना, समजा 5x5 मध्ये ही पानं बघा, बरोबर, ही पानं एकमेकाला लागतात, ते वरती बघा, बरोबर, आलं लक्षात। हा, आणि हे जर थोडं क्रॉस मध्ये राहिलं असतं तर याचं पान तिकडे गेलं असतं, याचं पान इकडे गेलं असतं। बरोबर, बरोबर। त्याच्यामुळे याला अजून स्पेस भेटतो वाढायला, आणि हवा पण खेळती राहते। हवा पण खेळती राहते। दुसरा फायदा काय, आता मार्च एप्रिल मध्ये जे पडझड झाली बागेची, त्याच्यात काय होतं, आता समजा इकडनं जर हवा आली जोरात, तर ही लाईन जर सुरुवात झाली तर पूर्ण पडेल, बरोबर, क्रॉस समोर झाड आहे। हा, पण हे जर क्रॉस मध्ये राहिलं ना, तर हे दोघांच्या मध्ये पडेल। तर ते अशी निघून जाईल। नाही, दोघांच्या मध्ये पडेल। हे झाड जर पडायचं असेल, हे झाड जर कमजोर असेल, याला जर जोरात हवा लागली तर दोघांच्या मध्ये पडेल ते। याला नुकसान करत नाही, त्याला नुकसान करत नाही, तेच पडेल, फक्त तेच पडेल ते। त्याला पडायचं असेल ते पडतंय, पण बाकीचं काय, एक लाईन मध्ये जर असले, हा मजबूत आहे, याला राख नाही, पण हा याचं पडलं म्हणून याला यापर्यंत नाविलाजी नाईलाजी पडावं लागतं, ते पूर्ण लाईन पडते त्याची। बरोबर,
म्हणजे जे क्रॉस मध्ये जे झिगझॅग मध्ये जे लावलेले आहेत ना, ज्यांचे प्लॉट 100% झोपलेले आहेत, हे प्लॉट फक्त 10 ते 15% पडलेले आहेत मार्च एप्रिल मध्ये. झिगझॅग वाला बर बर. फक्त अंतर वाढवायचं आणि झिगझॅग मध्ये उत्पन्नात बी वाढवलं ना, उत्पन्नात बी वाढ होते ना. बुंदा बनला म्हणजे उत्पन्नात वाढ वाढ झाली. होते. बर बर. तेवढा फरक पडतो. चालेल ना मग. तुम्ही मार्गदर्शन करा. मग आहे मार्गदर्शनला आहेच मी, बस तर घरी मग फुल टाइम आहे. तुम्ही मार्गदर्शन करा. फुल टाइम आहे. आणि दादा सोय म्हणजे साहेब जे आले त्यांनी सांगितलं, आणि हे म्हणजे एक दिवस लेट असं काम नाही. त्यांनी ज्या दिवशी सांगितलं त्या दिवशी परफेक्ट काम. तुमच्याकडे हे पण आलं असेल, शेड्यूल आलं असेल सगळं ते भाऊला माहिती आहे सगळं. शेड्यूल प्रमाणे चाललंय. आणि आपण नवीन त्याच्यामध्ये तरी पहिलं वर्ष आहे बरं, फर्स्ट टाइम आहे. पहिल्या दिवशी केलं. हा. बापरे. जीवनातलं केलं. वाटत नाही पण हे असं. हा, नाही पहिलं वर्ष आहे ना खरंच. पहिलंच वर्ष. मस्त मस्त मस्त. याच्यात काय करायचं पण आता, ठीक आहे तुम्ही हे कापलं पत्ता, पण याच्या पुढे ना कापायचे नाही. नाही ना. बंद करायचं साहेब इथे. त्याची गरज नाही. राहू द्या, त्याची गरज नाही कापायचं. आता काय होतं त्याच्यामध्ये, आता हे बघा, हे कापल्यामुळे ना इथे पचपच झालेलं आहे. बरोबर, बुरशीसारखा. इथे जर फंगस वाढलं तर पूर्ण झाड आता याच्या गर्भधारणा सुरू झालेली, आउटपुट देत आहे. इथे जर समजा अजून झडी लागली 4-5 दिवस, इथे पूर्ण फंगस वाढेल. आणि काय होतं मग, फंगस वाढलं याच्यात ते शोषलं गेलं ते पूर्ण. मग काय होतं, जेव्हा तुमचा बंच आला चांगला आला 25च्या पुढे जरा वजन आलं तर कमरेतून मुडकं, कारण हा पूर्ण सडलेला असतो. बरोबर, पोषक होणारं झाड सोडून जातं ते. हे काय साहेब, असं याचं काही अडचण नाही. असं नाही आला होता याच्यामध्ये, पण रिकवर झालेलं आहे का? कालच फवारणी केली याची बुरशीनाशकची. हा ठीक आहे ना, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. काही तसं नाही. काही तसं नाही ना. हा बरं. ग्राफ जर वाढवला ना, झिगझॅग मध्ये जर केलं ना, तर हा प्रकार येत नाही. बरोबर. हा, कारण काय होतं, याचं मेन कारण बोल ना. सेगाटोकाचं, जसं हे पान आहे, हे पान आता इथे काय, इथं तुम्ही पाणी दिलं, इथं पाणी दिलं खाली, बरोबर. आता इथून जे वाफ जाते ती या पानाला चिपकते. बरोबर. त्याच्यामुळे ह्या पान खालून माईट ट्रिप्स असतात आपले, खालून सुरुवात होते सेगाटोकाची. आणि काय, जसं आपला ग्राफ जर दिला मोठा, क्रॉस मध्ये जर आला, तर याच्यावर सूर्यप्रकाश पडतो, त्याच्यामुळे हे पान ऍक्टिव्ह राहतं. बरोबर. खालून किती फंगस वाढला तरी ते पानाला काही होऊ शकत काही करत नाही. जे पानावर सूर्यप्रकाश पडत नाही ते डाऊन होत चालतं. बरोबर. म्हणजे पानं काही कतरायचीच नाही. काहीच कचरायची गरज नाही ना. नाही. बरोबर. पूर्ण होत नाही तोपर्यंत काहीच करायची गरज नाही. हा, हे काय आहे, आता तुमचं आता कतरून टाकलं ना हे, आता तुम्हाला चांगलं वाटतंय ते, पण काय आता पुढे थंडी वाढेल आणि डायरेक्ट थंडी जर याला पोचली, आता जसं आपण कपडे घालतो, नुकसान आपलं प्रोटेक्शन होतं, स्वेटर घालतो, हे घालतो, तसं हे प्रोटेक्शन करतात. मी 1-2च झाडाले खरं, ते काही काटलं नाही, याच्या पुढे कापायचे नाही. हा, गरज नाही तशी. बाकी प्लॉट मस्त बनला तुमचा एकसारखा. हा जो कलर येतो ना, असा कलर पाहिजे, तपकिरी चॉकलेटी कलर म्हणतो आपण. म्हणजे तुम्ही जेवढं देताय तेवढं पूर्ण खातोय. हा जर हिरवा राहिला ना, तर मग असं समजून कमजोर आहे. खात नाही, तो खात पेत नाही, कमजोर आहे, मॅच्युअर नाही झालेला. म्हणजे पाहिजे तसं खत बी नाही भेटत. हा, तुम्ही देतायत पण ते घेत नाहीये. म्हणजे सिद्ध होतं की खाताय खाताय आणि मजबूत बनलेलं आहे. हा, 35 किलोचा बिघड सहन करू शकतं विदाऊट टेका. विदाऊट टेका. बुंदा चांगला बनायला पाहिजे. म्हणजे हवाले बी बळी पडत नाही, टेका लावायची गरज नाही पडणार. हिची पूजा केली होती. हा, कुठे दिसलाय मला. ओके. हे बघा, इकून तिथं चेहरा क्या काढला होता. हे बघा, इकूनच आहे. श्री गणेश. क्या मित्रों, जो भी हिंदी सुनने वाले हैं उनको मैं बता देना चाह रहा हूँ, केले हमारे महाराष्ट्र में एक लक्ष्मी का रूप है. इस तरह से एक केला और जवार हम लक्ष्मी मानते हैं. जो केले का जब भी फर्स्ट फ्लावरिंग निकलता है, उस टाइम हम इस तरह से महाराष्ट्र में करते हैं, उसकी पूजा करते हैं, साड़ी वगैरह पहनाते हैं, क्योंकि ये लक्ष्मी है, हमारे घर में आने वाली आमदनी है, इसलिए इस तरह से करते हैं. मतलब पूरी तन मन और धन के साथ केले की खेती यहाँ पर महाराष्ट्र में होती है, जलगांव ज़िले में. इसलिए जलगांव ज़िले का नाम पूरे भारत में प्रसिद्ध है केले के संदर्भ में. तो इस तरह से केला खेती यहाँ पर होती है.
और मैं जहाँ जहाँ पर केला खेती कर रहे हैं किसान सभी को बताना चाहता हूँ कि ये आपके घर में आने वाली लक्ष्मी है। केला ऐसी फसल है जो अन्य फसलों के मुकाबले सबसे ज़्यादा उत्पादन देता है, सबसे ज़्यादा पैसा देता है और किसान को कर्ज मुक्त करने की क्षमता भी केले में भी है। तो इस तरह से आपको केले की महाराष्ट्र में करते हैं, सभी किसान कर सकते हैं इस तरह के। हो साहेब, आता हे कमळ जे आहे की नाही आपण हां याच्यातले किती फण्या ठेवायच्या नाही कमळ तोडून?